about the topic operations on algebraic expression. So this is the sub point of our lesson, that is algebraic expressions and operations on them, जो की आपण काल डिस्कस केलेला आहे. तर आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन आणि ऑपरेशन्स ऑन देम ह्या लेसन्स मधला ऑपरेशन्स ऑन अल्जेब्रिक एक्सप्रेशन हा पॉईंट पाहणार आहोत. तर त्या अगोदर आपण जे काही पाहिलेलं आहे त्या कन्सेप्ट रिवाइज करणार आहोत. ओके, तर आपण कालच्या कन्सेप्ट्समध्ये काय काय पाहिलं? अल्जेब्रिक एक्सप्रेशनची डेफिनेशन पाहिली, त्यानंतर आपण त्याच्याशी रिलेटेड असलेल्या कन्सेप्ट्स पाहिल्या. त्यामध्ये काय होतं? टर्म्स होत्या, कोएफिशियंट्स होते, कॉन्स्टंट्स होते, व्हेरिएबल्स होत्या. ओके, सो असे आपण खूप त्याच्याशी रिलेटेड असणारे कन्सेप्ट पाहिलेले आहेत. तर आता अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये डेफिनेशन काय पाहिली होती आपण? अ कॉम्बिनेशन ऑफ कॉन्स्टंट्स अँड व्हेरिएबल्स कनेक्टेड बाय मॅथमॅटिकल ऑपरेटर्स. अशा कॉन्स्टंट आणि व्हेरिएबल्सचं कॉम्बिनेशन घ्यायचं जे मॅथमॅटिकल ऑपरेटर्सने कनेक्टेड असतात, त्याला आपण काय म्हणलं? अल्जेब्रिक एक्सप्रेशन म्हटलं. ओके, आता त्यामध्ये टर्म पाहिले आपण. टर्म्स म्हणजे काय? द व्हेरियस पार्ट्स ऑफ एन अल्जेब्रिक एक्सप्रेशन कनेक्टेड बाय प्लस और मायनस साइन. म्हणजे असा पार्ट अल्जेब्रिक एक्सप्रेशनचा जो प्लस आणि मायनसने कनेक्टेड असतो त्याला आपण काय म्हणतो? टर्म म्हणतो. ओके, त्यानंतर आपण पाहिली होती डेफिनेशन लाईक टर्म्सची. तर लाईक टर्म्स म्हणजे काय असतं? जे की आता आपल्याला जो नेक्स्ट कन्सेप्ट आहे त्यामध्ये खूप युजफुल आहे. ओके, सो लाईक टर्म्स मीन्स व्हॉट? द टर्म्स विच हॅव द सेम पॉवर्स अँड द सेम व्हेरिएबल्स. ओके, त्यामध्ये सेम व्हेरिएबल्स असले पाहिजेत आणि त्यांचे पॉवरसुद्धा काय असले पाहिजे? सेम असले पाहिजे, त्याला आपण म्हणतो लाईक टर्म्स. मग त्यानंतर आपण पाहिलं होतं कोएफिशियंट्स. कोएफिशियंटमध्ये एखाद्या टर्ममधला जो व्हेरिएबलशी कनेक्टेड असलेला नंबर की त्याला काय म्हणतो आपण? कोएफिशियंट. ओके, आणि कॉन्स्टंट पण पाहिला होता जो फिक्स असतो, ज्याची फिक्स व्हॅल्यू असते. फॉर एक्झाम्पल यू कॅन टेक एनी नंबर 3, 2 एक्सेट्रा. ओके, सो दीज आर द सम कन्सेप्ट्स that we have discussed about the algebraic expression. Now we will see the operations on algebraic expression. So how many basic mathematical operations are there? In mathematics, how many basic operations are there? There are 4 basic operations. Which are those? Addition, subtraction, multiplication and division. Okay, आपल्याला मॅथमॅटिक्समध्ये 4 बेसिक ऑपरेशन्स पाहायचे आहेत. त्यामध्ये येतं ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन अँड डिव्हिजन. ओके, तर आता हे 4 ऑपरेशन्स आपण नंबर्सच्या बाबतीत कॅरी केलेले आहेत. ओके, शिकलेलं होतं आपण की 2 नंबर्सचं ॲडिशन कसं घ्यायचं, 2 नंबर्सचं मल्टिप्लिकेशन कसं घ्यायचं, ते सगळं शिकले. तर आपण काय पाहणार आहोत आता? अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं ॲडिशन कसं असेल, अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं सबस्ट्रॅक्शन कसं असेल. ओके, आणि त्या टाईपमध्ये त्यांचं ॲडिशन कशा पद्धतीने काढता येईल ते आपल्याला पाहायचं आहे. तर त्यासाठी कुठल्याही मॅथमॅटिकल कन्सेप्ट ह्या तुम्ही जसा जसा स्टेप वाईज करत जा त्या जास्त क्लिअर होतात. ओके, आणि त्याला तुम्हाला जास्त मार्क्स भेटतात आणि एक तुमचं स्टडीचं लेवल पण छान होतं त्यातून. तर तुम्हाला मी पहिल्यांदा एक्सप्लेन काय करणार आहे? ॲडिशन. ओके, addition of numbers that we have already discussed, but addition of algebraic expression is one of the new concept for you. ओके, तर अल्जेब्रिक एक्सप्रेशनची ॲडिशन कशी करायची हे तुम्हाला आता मी सांगणार आहे. तर त्यासाठी पहा, कुठल्याही सोल्युशन फाइंड करताना किंवा मॅथमॅटिक्समध्ये काहीही सॉल्व करायचं, ॲडिशन करायची, कुठलंही ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी एक स्टेप्स, एक मेथड लक्षात ठेवायची जी की आपल्या युजफुल असली पाहिजे, जे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी युजफुल असली पाहिजे. तर त्यासाठी मी तुम्हाला ह्या 3 स्टेप्स सांगते. ओके, त्यामध्ये पहिली स्टेप पहा. ॲडिशन करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? वी कलेक्ट द लाईक टर्म्स टुगेदर. मीन्स we have to first collect the like terms of this algebraic expressions together. म्हणजे आपल्याला अल्जेब्रिक एक्सप्रेशन मधल्या लाईक टर्म्स अगोदर काय करायच्या? एकत्र घ्यायच्या. देन व्हॉट इज द सेकंड स्टेप? ॲड द कोएफिशियंट्स ऑफ दिस टर्म. त्या ज्या लाईक टर्म्स आपण कन्सिडर केलेल्या आहेत त्याचे जे कोएफिशियंट्स आहेत त्याचं काय करायचं आहे? ॲडिशन करायचं आहे.
गॉट इट. आणि कोएफिशियंट्सचं ॲडिशन म्हणजे काय असणार आहे, नंबर्सचं ॲडिशन, आणि ते तर आपल्याला खूप छान जमतं. ओके, तर सेकंड स्टेप कळाली का तुम्हाला. वी हॅव टू ॲड द कोएफिशियंट्स ऑफ लाईक टर्म्स दॅट वी हॅव कन्सिडर इन द फर्स्ट स्टेप. जे फर्स्ट स्टेपमध्ये आपण लाईक टर्म्स घेतले आहेत त्यांचं ॲडिशन करायचं आहे, आणि थर्ड स्टेपमध्ये त्याला ॲडिशन करून जी व्हॅल्यू येईल ते आपल्याला सिम्पल फॉर्ममध्ये लिहायचं. एक तर असेंडिंग ऑर्डर असेल, डिसेंडिंग ऑर्डर असेल, जे काही येईल त्याला ॲडिशन करून तो काय असेल, आपला सिम्पलेस्ट फॉर्म असेल. ओके, दीज आर द 3 स्टेप्स रिलेटेड टू द ॲडिशन ऑफ अल्जेब्रिक एक्सप्रेशन. सो वी विल टेक वन एक्झाम्पल सो दॅट इट विल बी मोर क्लिअर. आपण एक एक्झाम्पल घेऊया जेणेकरून हे सगळं तुम्हाला जास्त क्लिअर होईल. ओके, तर त्यामध्ये फॉर एक्झाम्पल एक आपण अल्जेब्रिक एक्सप्रेशन घेऊया. ॲडिशनसाठी आपल्याला कुठलेही 2 गोष्टी लागतात. आता आपल्याला इथे काय लागणार आहेत, 2 अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स लागणार आहेत. तर अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आयडेंटिफाय तर करायला तुम्हाला सांगितलंच मी, ते काय असतं, कॉम्बिनेशन असतं कॉन्स्टंट आणि व्हेरिएबलचं कनेक्टेड बाय मॅथमॅटिकल ऑपरेटर्स. तर फॉर एक्झाम्पल मी इथं 2 अल्जेब्रिक एक्सप्रेशन कन्सिडर करते ज्याचं तुम्हाला ॲडिशन घ्यायचं आहे. ओके, सपोज 4x² y² प्लस 11xy minus 20. Okay, this is one of the algebraic expression, and another algebraic expression is 3xy minus 12x² y² plus 9. Okay, this is another algebraic expression. Now I want to add these 2 algebraic expression. So there are 2 methods. हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन ॲड करण्यासाठी काय 2 मेथड आहेत. 2 मेथड कोणकोणत्या आहेत, एक आहे हॉरिझॉन्टल मेथड आणि दुसरी आहे व्हर्टिकल मेथड. ओके, देर आर 2 मेथड्स विच आर यूज टू ॲड द 2 अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स. ओके, तर 2 अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं ॲडिशन करण्यासाठी हॉरिझॉन्टल मेथड एक आहे आणि व्हर्टिकल मेथड एक आहे. फरक एवढाच आहे, हॉरिझॉन्टल म्हणजे काय, ज्या ॲडिशनमध्ये हॉरिझॉन्टल म्हणजे आडवी मांडणी असेल त्याला आपण म्हणतो हॉरिझॉन्टल मेथड, आणि ज्या ॲडिशनमध्ये ह्या 2 अल्जेब्रिक एक्सप्रेशनची ॲडिशन ही व्हर्टिकल असेल त्याला आपण म्हणतो व्हर्टिकल मेथड. फरक एवढाच आहे, तरी पण आपण त्या दोन्ही मेथड समजावून घेऊया. ओके, तर आता पहा हॉरिझॉन्टल मेथडनी हे 2 अल्जेब्रिक एक्सप्रेशनचं ॲडिशन कशा प्रकारे करता येईल. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल राईट द 2 अल्जेब्रिक एक्सप्रेशन अँड वी हॅव टू ॲड देम, सो पुट अ प्लस साइन इन बिटवीन देम. आपल्याला त्या दोघांचं काय करायचं, ॲडिशन घ्यायचं आहे. सो त्या दोघांना इथं लिहायचं आणि त्या दोघांच्या मध्ये काय करायचं, ॲडिशन साइन पुट करायचं. आता फर्स्ट अल्जेब्रिक एक्सप्रेशन 4x² y² plus 11xy minus 20. This is first algebraic expression. We have to add with this one. So we put here plus sign, and in another bracket 3xy minus 12x² y² plus 9. ओके, काय केलं आपण, 2 अल्जेब्रिक एक्सप्रेशनच्या मध्ये फक्त प्लस साइन पुट केलं कारण आपल्याला इथं ॲडिशन करायची. ओके, आता आपली पहिली स्टेप पहा. पहिल्या स्टेपमध्ये काय सांगितलंय, वी कलेक्ट द लाईक टर्म्स टुगेदर. म्हणजे ह्या टर्म्समधल्या आपल्याला ह्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये लाईक टर्म्स काय करायच्यात, कलेक्ट करायच्यात, एकत्र करायच्यात. ओके, आता इथं लाईक टर्म्स म्हणजे काय, ज्या टर्म्समध्ये व्हेरिएबलसुद्धा सेम असतील आणि त्यांचे पॉवरसुद्धा सेम असतील. ओके, आता इथं बघा फर्स्ट टर्म आहे 4x² y². तर तुम्हाला या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये x² y² ची टर्म कुठे आहे पाहायची. तर इथं पहा x² आहे y² आहे. कोएफिशियंट सेम असणं गरजेचं नाही आहे. आपल्याला लाईक टर्म्समध्ये काय पाहायचं आहे, फक्त व्हेरिएबल्स आणि त्यांचे पॉवर्स पाहायचे. म्हणजे 4x² y² आणि -12x² y². These are like terms. Okay, this is the one pair of like term. Now check the another term 11xy. 11xy. आता इथं xy आहे, या अल्जेब्रिक एक्सप्रेशन मध्ये xy कुठे आहे, इथं आहे. म्हणजे ही एक
दुसरी पेयर झाली. ओके, 11xy 3xy, दिस इज वन अनदर पेयर अँड -20 अँड +9 दीज आर द कॉन्स्टंट. ओके, तर आता आपल्याला करायचं आहे लाईक टर्म्स कलेक्ट करायचे. तर आपण काय करणार, नेक्स्ट स्टेपमध्ये 4x² आणि -12x² एकत्र घेणार. 4x² y² -12x² y². फॉर आवर कन्व्हिनियन्स वी विल टेक इट इन अ वन ब्रॅकेट. आपल्या सोयीसाठी आपण काय केलं, ह्याला एका ब्रॅकेटमध्ये टाकलं. आता दुसरी लाईक टर्म कुठली आहे, 11xy आणि 3xy प्लस, दोघांच्यामध्ये प्लस 11xy प्लस 3xy. ह्या दोन लाईक टर्म आपण एकत्र, ह्या दोन लाईक टर्म एकत्र केल्या. आता कॉन्स्टंटची एक बनवूयात, -20 + 9 झाल्या लाईक टर्म्स. ओके, आता लाईक टर्म्स आपण काय केला, एकत्र केल्या. नंतर काय करायचं, सेकंड स्टेप पहा, ॲड द कोएफिशियंट्स ऑफ दिस टर्म्स. आता तुम्हाला ज्या लाईक टर्म्सच्या आपण चूज केल्या त्यांचे काय करायचे, कोएफिशियंट्स ॲड करायचे. बाकी व्हेरिएबल्सला काहीच करायचं नाही आहे, फक्त कोएफिशियंट्स ॲड करायचे. ओके, आता बघा इथं कोएफिशियंट्स किती आहे, 4 आहे, इथं आहे -12. तर 4 - 12 किती येतं, त्यासाठी ॲडिशनचे साठी नियम आहेत बघा, सायन्सचे नियम आहेत. जेव्हा दोन्ही प्लस असतात, दोन्ही नंबर ॲज लाईक नंबर्स, दोन्ही नंबर्स प्लस असतात तेव्हा ॲडिशन येतं. दोन्ही नंबरचं ॲडिशन प्लसच येतं. त्यानंतर एक प्लस असेल एक मायनस असेल तर मायनस येतं, एक मायनस असेल एक प्लस असेल तरी मायनस येतं, आणि दोन्ही मायनस असेल तर प्लस येतं पण साईन मायनस असतं. ओके, सिम्पली लक्षात ठेवा, जेव्हा दोन सेम साईन येतात तेव्हा ॲडिशन करायचं, आणि जेव्हा एक डिफरंट येतं तेव्हा सबस्ट्रॅक्शन करायचं. आता इथं बघा 4चं साईन काही नसतं म्हणजे प्लस असतं, इथं -12 आहे. 4 - 12 ह्याचं किती येतं सबस्ट्रॅक्शन, -12 आहे. ओके, आणि हे प्लस आहे, प्लस मायनस काय होतं, मायनस होतं. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, 12 मधून 4 मायनस करायचे, म्हणजे काय झालं, 8 येतं. पण आपल्याला इथं साईन जो मोठा नंबर असतो त्याचं द्यायचं असतं. इथं नंबर किती, कोण मोठा आहे, 12 आहे, तर याचं साईन कोणतं आहे, निगेटिव्ह. साईन हे ऑलवेज लेफ्ट हँड साईडला असतं. ओके, सो -8. आणि हे व्हेरिएबल्स परत नाही लिहायचे. ओके, हे लाईक टर्म्स आहेत, त्या दोघांपैकी एकदाच लिहायचं, x² y² -8x² y². हे झालं एकाबद्दल. आता नंतर पहा इथं 11xy 3xy ही एक लाईक टर्म्सची पेअर आहे. यातून तुम्हाला फक्त कोएफिशियंटचं काय करायचं आहे, ॲडिशन करायचं आहे. 11 + 3 14, दोन्ही प्लस आहेत तर प्लस होणार, xy एकच वेळेस व्हेरिएबल लिहायचे. आणि इथं तर काय कॉन्स्टंट आहे, -20 + 9 इट इज इक्वल टू -11. हे प्लस होतं, हे -11 प्लस मायनस मायनस झालं. ओके, -8x² y² प्लस 14xy -11. So it is already in a simplest form, so there is no need to write it again because this is in a descending order. म्हणजे हे ऑलरेडी एक डिसेंडिंग ऑर्डर फॉलो करते, त्यामुळे आपल्याला एक वेगळं सिम्पलेस्ट फॉर्ममध्ये लिहायची गरज नाही आहे. दिस इज द horizontal method to add the two algebraic expression. Okay, now we will see the addition by vertical method. ओके, म्हणजे आता मी तुम्हाला काय एक्सप्लेन केली, जी हॉरिझॉन्टल मेथड होती ती. आन्सर दोन्ही मेथडनी एकच येतं, फक्त एक अरेंज करण्याची मेथड वेगळी आहे, आन्सर सेमच येतं. ओके, आता आपण पाहूया व्हर्टिकल मेथड. व्हर्टिकल मेथडमध्ये काय करायचं आहे, तुम्हाला जे अल्जेब्रिक एक्सप्रेशन्स आपण लिहितो ते एक व्हर्टिकल मेथडनी म्हणजे उभ्या पद्धतीने लिहायचे. ओके, आता मी यासाठी एक तुम्ही सेम एक्झाम्पलही कन्सिडर करू शकता. इफ आय चूज वन अनदर एक्झाम्पल दॅट इज 3pq minus 11p plus 23q. This is one algebraic expression, and another is 33pq minus
11q प्लस 3p. ओके, आता हे एक दुसरं अल्जेब्रिक एक्सप्रेशन झालं, हे एक एक्सप्रेशन. ह्या दोन एक्सप्रेशन्सचे आपल्याला काय करायचे, ॲडिशन करायची, पण बाय युझिंग व्हर्टिकल मेथड करायचं आहे. त्यासाठी ॲडिशनमध्ये तुम्ही कुठलंही एक्सप्रेशन अगोदर घेतलं तरी चालतं, पण सबस्ट्रॅक्शनच्या बाबतीत तसं होणार नाही आहे. ओके, आता यापैकी कुठलंही एक एक्सप्रेशन तुम्ही लिहून घ्या. 3pq minus 11p plus 23q. If I write this expression as a first, then आता इथं पहिली स्टेप काय, वी कलेक्ट लाईक टर्म्स टुगेदर. लाईक टर्म्स घ्यायच्या, पण हॉरिझॉन्टल मेथडमध्ये आपण अगोदर अरेंज केलं होतं आणि नंतर लाईक टर्म्स घेतल्या होत्या. आता इथं लिहिताना काय करायचं, जर तुम्ही लाईक टर्म्स एकमेकांच्या खाली अगोदरच लिहिला तर ते तुम्हाला कन्व्हिनियन्स होतं फॉर द ॲडिशन. ओके, आता इथं बघा फर्स्ट टर्म काय, PQ आहे, सॉरी 3PQ आहे. तर 3PQ आणि ह्या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमधली PQ ची टर्म, बिकॉज वी हॅव टू चूज द लाईक टर्म्स. ओके, आता आपण लाईक टर्म शोधतोय, तर इथं PQ ची टर्म आहे, तर इथली पण या अल्जेब्रिक एक्सप्रेशनमधली PQ ची टर्म शोधा, जी कोणती आहे, 33PQ आहे. ओके, ह्या PQ ह्याशी रिलेटेड लाईक टर्म्स कोणती आहे, 33PQ. आता आपण हॉरिझॉन्टलमध्ये काय करायचं, त्याच्या समोर लिहायचं, तर व्हर्टिकलमध्ये काय करायचं, जस्ट बिलो ऑफ दॅट टर्म. ओके, त्या टर्म्सच्या एक्झॅक्टली खाली लिहायचं आहे आपल्याला. मग इथं काय ना, 33PQ, लाईक टर्म्स जस्ट बिलो द अबो टर्म. ओके, आता त्याच्यानंतर आहे सेकंड टर्म -11p. मग आता इथं आपल्याला p शी रिलेटेड असणारी लाईक टर्म शोधायची, म्हणजे p चा पॉवर 1 असणारी, जी किती आहे, 3p आहे. ओके, म्हणजे ह्या -11p ची लाईक टर्मची पेअर कुणासोबत आहे, 3p सोबत आहे. सो वी राईट द 3p जस्ट बिलो ऑफ -11p प्लस 3p. ओके, गॉट इट. अँड देन नेक्स्ट टर्म इज 23q. सो इन another algebraic expression, where is the q term, here it is, -11q. So the like term, another like term pair is 23q and -11q. Okay, so we will write -11q just below the 23q. Now simply जसं आपण नंबर्सचं ॲडिशन करतो त्याच मेथडनं आहे, फक्त आपल्याला इथं एक एक्स्ट्रा वेगळं काय वाटते, तर इथं व्हेरिएबल्स आहेत सोबत, कारण हे अल्जेब्रिक एक्सप्रेशन आहे. ओके, तर आता इथं आपल्याला ॲडिशन करायचं. तर सेकंड स्टेप बघा, आता लाईक टर्म आपण घेतलाय जस्ट बिलो, त्यानंतर घेतलं ॲड द कोएफिशियंट्स ऑफ दिस टर्म्स. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, ह्या लाईक टर्म्सचे कोएफिशियंट एकमेकांत ॲड करायचे. ओके, आता इथे बघा +3 आहे, +33 आहे, किती येतं, 36. या दोन PQ दोनदा दिसत आहेत म्हणून दोनदा लिहायचं नाही. ओके, हे लाईक टर्म्स आहे, फक्त एकदाच लिहायचं PQ. देन -11 + 3, मायनस आहे एक टर्म, एक नंबर मायनस आहे, एक प्लस आहे. इथं बघा मायनस आणि प्लस असेल तर काय येतं, मायनस, म्हणजे 11 आणि 3चं काय करायचं, सबस्ट्रॅक्शन करायचं, आणि जे मोठ्या नंबरला साईन असेल ते आन्सरमध्ये साईन येणार आहे. ही गोष्ट कधीच विसरायची नाही. ओके, जरी प्लस मायनस मायनस होत असेल तरी जे साईन मोठ्या नंबरला असेल तेच साईन आन्सरमध्ये येईल. ओके, प्लस मायनस मायनस होतं, पण इथं 11 मोठा आहे, 11चं साईन मायनस आहे म्हणून इथं मायनस येतं. आता 11 मधून 3 मायनस करा, किती येतं, 8. -8p. ओके, अँड इथं क्यू ची टर्म आहे, इथं क्यू ची टर्म आहे. आता कोएफिशियंटचं काय करायचं आहे, ते सायन्सवर डिपेंड करतं. इथं +23 आहे, इथं -11 आहे. प्लस मायनस काय होतं, मायनस होतं, पण इथं मोठा नंबर कोणता आहे, 23 आहे. 23चं साईन कोणतं आहे, प्लस आहे. सो आन्सरमध्ये काय येणार, प्लसच येणार. ओके, आता 23 - 11, 3 - 1 2, 2 - 1 1, 12q. Okay, so this is the vertical method addition of algebraic expression. Okay.